रेडी स्टार्ट. चक्रीवादळ, महापूर, दुष्काळ, अतिवृष्टी, वादळ वारे, त्सुनामी, दरड कोसळणे, कोरोना महामारी यासारख्या आपत्ती मानवाला पुरत्या हतबल करून टाकतात. अशा प्रसंगी आपत्ती निवारणासाठी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापन, आपत्तीप्रसंगी व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे व्यवस्थापन असे 3 प्रमुख टप्पे महत्त्वाचे ठरतात. प्यारा. भूकंप, महापूर, चक्रीवादळ, अतिवृष्टी या सर्व घटना नैसर्गिक आपत्तीमध्येच मोडणाऱ्या आहेत. या आपत्तींमध्ये होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी महाराष्ट्र आपत्ती जोखीम व्यवस्थापनाअंतर्गत विभागीय व जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर केंद्र शासनाने 2005 मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित केला आहे. याचा मूळ उद्देश नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळणे व सर्वांना सुरक्षितता प्रदान करणे हा आहे. प्यारा. आपत्तीच्या काळात नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना रुजावी, बाधित लोकांना त्वरित आर्थिक वैद्यकीय मदत मिळावी, या काळात नीट व्यवस्थापन व्हावे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून नियोजन करावे लागते. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे अत्यंत मोठा आणि व्यापक विषय आहे. असेच नैसर्गिक संकट रायगडाच्या गावावर 19 जुलै 2023 रोजी आले. त्या रात्री या गावावर दरड कोसळली. ही दुर्घटना समजतात राज्याचे उद्योगमंत्री हे तातडीने मुंबईहून घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक अवघ्या तासभरातच घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घटनास्थळाची आपत्कालीन पाहणी करत मंत्र्यांनी तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करण्याच्या सूचना केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले. तेथील सर्व भूस्खलनाच्या घटनेची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी पालकत्वाच्या भूमिकेतून सर्व परिस्थिती हाताळली. स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून तत्काळ बचाव कार्याला गती मिळावी यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाचे नियोजन करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. मंत्रालय आपत्ती निवारण कक्षातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मदत कार्याविषयी आवश्यक त्या सूचना केल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बचाव कार्यावर विशेष लक्ष दिले. अशा आपत्ती व्यवस्थापनामध्ये स्थानिक पातळीवरील यंत्रणा महत्त्वाची ठरली. व्यवस्थापनामध्ये स्थानिक पातळीवरील यंत्रणा महत्त्वाच्या ठरतात. पावसामुळे माती निसरडी झाल्याने वाडीपर्यंत पोहोचण्यास बचाव पथकाला खूप कष्ट घ्यावे लागले. अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ही वाडी असल्याने मदतीसाठी कोणतीही यांत्रिकी साधने तिथे पोहोचवणे शक्य नव्हते. त्यामुळे फक्त शक्य तेवढ्या माणसांच्या मदतीने मदत पोहोचवणे शक्य झाले. प्यारा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा स्तरावर आराखडा तयार केला जातो. त्यानुसार व्यवस्थापनाचे नियोजन केले जाते. अशा आराखड्यानुसार नियोजन केल्यास होणारी वित्त व जीवितहानी टाळता येऊ शकते. प्रत्येक गावात आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना, स्वयंसेवी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. प्यारा. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेसोबत महाविद्यालयीन विद्यार्थी, होमगार्ड, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. अशा नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी योग्य नियोजन आणि त्याची पूर्वतयारी महत्त्वाची ठरते. प्यारा. स्टॉप.